शेतकरी बंधूंनो, आज आपण कापूस पिकाचे दुसरे खत व्यवस्थापन जाणून घेणार आहोत. दुसऱ्या डोसमध्ये कापूस पिकाला संतुलित एनपीके खतांची मात्रा देणं गरजेचं आहे, जेणेकरून दिलेल्या खताचा पिकाला पुरेपूर फायदा होईल आणि आपल्याला वाढीव स्वरूपाचं उत्पादन मिळेल. मग कापूस पिकाला दुसरा रासायनिक खताचा डोस कधी द्यायचा आहे, कोणती खतं द्यायची आहे आणि किती प्रमाणात द्यायची आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर जे आहे तर ते तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाचं खत व्यवस्थापन करत असताना जवळजवळ 70% शेतकरी असे आहे की जे एकाच वेळेस 3-4 बॅग म्हणजे 3-4 प्रकारची खतं मिक्स करून कापूस पिकाला देतात. त्यातल्या त्यात कापूस पिकाची जोमानं वाढ होण्याकडे शेतकऱ्यांचा खूप जास्त कल असतो आणि त्यासाठी खतामध्ये युरियाचा हमखास वापर करताना शेतकरी आपल्याला पाहायला मिळते. यामुळे शेतकरी बंधूंनो, एकतर अत्याधिक खताचा वापर आणि त्यातल्या त्यात युरियाचा वापर केल्यानं कापूस पिकाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती खूप जास्त होते. त्यामुळे दोन फळफांद्यातील अंतर हे जास्त होतं. ज्या ठिकाणी एका झाडाला 30, 35, 40 फळफांद्या लागायला पाहिजे, त्या ठिकाणी 12 ते 15 फळफांद्या लागतात. शिवाय फळफांद्यांवरील दोन पात्यातील जे अंतर आहे तर ते अंतर सुद्धा वाढतं. जिथं एका फळफांदीवर आपल्याला साधारण 7 ते 8 बोंड लागायला पाहिजे, त्या ठिकाणी जास्तीत जास्त 3-4 बोंड लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग शेतकरी बंधूंनो, यामुळे उत्पादन जे आहे तर ते आपल्याला कमी मिळतं. तर सर्वप्रथम आपल्याला ही अत्याधिक खते वापरण्याची आणि त्यातल्या त्यात युरियाचा वापर करण्याची जी चूक आहे तर ही खत व्यवस्थापनामध्ये त्या ठिकाणी टाळायची आहे. विशेष करून पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला युरियाचा वापर हा करायचा नाहीये. युरियाचा वापर कोणत्या शेतकऱ्यांनी करावा ते मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. कापूस पिकाला गरजेपुरतीच खतं जी आहे तर ती आपल्याला टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे, तरच त्या खताचा पिकाला चांगला फायदा होतो. मग आता कापूस पिकाला खत व्यवस्थापन करते वेळी शेतकरी बंधूंनो, त्या पिकाला नेमकी किती खताची गरज आहे तर हे आपण कसं ओळखायचं? तर शेतकरी बंधूंनो, आपल्याला सर्वप्रथम दोन फळफांद्यामधील अंतर मोजायचं आहे. जर दोन फळफांद्यामधील अंतर हे 4 इंचापेक्षा जास्त म्हणजे साधारण 5, 6, 7 इंचापर्यंत जर त्या ठिकाणी भरत असेल तर समजून घ्या तुमच्या कापूस पिकाला तुम्ही अगोदर म्हणजे पहिलं जे खत व्यवस्थापन केलेलं आहे तर त्यामध्ये जास्त खताचा वापर केलेला आहे किंवा युरियाचा तुम्ही अत्याधिक वापर केलेला आहे आणि त्यामुळे जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती कापूस पिकाची त्या ठिकाणी जास्त होते. मग अशा वेळेस आपल्याला दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये शेतकरी बंधूंनो, जे खताचं प्रमाण आहे तर ते कमी करायचं आहे. फक्त एनपीके फॉर्म मधलीच खतं आपल्याला द्यायची आहे, युरियाचा वापर करायचा नाहीये. आणि एनपीके फॉर्म मधली खतं सुद्धा आपल्याला 50 किलो ऐवजी साधारण 35 ते 40 किलोच एका एकरला तिथं खत द्यायचं आहे, जेणेकरून जी जास्त होत असलेली वाढ आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये करता येईल. किंवा शेतकरी बंधूंनो, जर दोन फळफांद्यांमधील अंतर साधारण 2.5-3 इंचापर्यंतच भरत असेल आणि कापूस पिकाची वाढ ही एकदम संथ गतीनं होत असेल, शेंड्या काढल्या फळफांद्यांमधील अंतर जर 1 इंच 1.5 इंचापर्यंत जर तिथं भरत असेल तर समजून घ्या पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तुम्ही दिलेली जी खतं आहे तर ती पिकाला कमी पडली किंवा इतर काही कारणास्तव ती खतं उचलण्यामध्ये पिकाला तिथं अडचण निर्माण झाली. अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, तुम्हाला एनपीके खतासोबत तिथं 15 ते 20 किलो युरियाचा जे आहे तर ते वापर करायचा आहे. वाढ जर चांगली असेल, फळफांद्यामधील अंतर जास्त भरत असेल तर युरियाचा वापर हा करायचा नाहीये. मग आता दुसऱ्या खताचा जो डोस आहे तर तो आपल्याला कधी द्यायचा आहे आणि कोणती खतं द्यायची आहे? तर शेतकरी बंधूंनो, कापूस पिकाला जे दुसरं खत व्यवस्थापन आहे तर ते आपल्याला करायचं आहे कपाशीचं पीक साधारण 45 ते 50 दिवसाचं झाल्याच्या नंतर. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या खताच्या डोसमध्ये किमान आपल्याला 15 दिवसाचा ते 20 दिवसाचा गॅप त्या ठिकाणी मेंटेन करायचा आहे. आता दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला खतं कोणती द्यायची आहे तर पहिल्या डोसमध्ये मी तुम्हाला एनपीके 10-26-26, 12-32-16 आणि 9-24-24 ही खतं द्यायला सांगितली होती, युरियाचा वापर करायला नाही सांगितला होता. आता दुसऱ्या डोसमध्ये आपल्याला एनपीके फॉर्म मधील खतासोबतच
एक दुय्यम अन्नद्रव्य जे आहे तर ते कापूस पिकाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एकतर 10-26-26 या खताचा एकरी 50 किलो वापर करायचा आहे, किंवा त्याला पर्याय म्हणून 12-32-16 तुम्हाला द्यायचं आहे. 10-26 आणि 12-32-16 ही दोन्ही खतं तुम्हाला उपलब्ध नाही झाली तर तिसरा पर्याय त्याच्यामध्ये 9-24-24 हा आहे. 9-24-24 सुद्धा तुम्ही देऊ शकता. प्रमाण खताचं मी सांगितल्याप्रमाणे जी वाढ आहे तर ती वाढ कमी जास्त असेल तर त्यानुसार खताचं प्रमाण कमी जास्त त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानुसारच युरियाचा जे आहे तर ते वापर करायचा आहे. आता या खतासोबत शेतकरी बंधूंनो आपल्याला एका एकरसाठी साधारण 5 ते 6 किलो जे सल्फर आहे तर सल्फरचा सुद्धा वापर करायचा आहे दुसऱ्या डोस मध्ये. आता सल्फरचा वापर आपल्याला का करायचा आहे तर एकंदरीतच सल्फरमुळे शेतकरी बंधूंनो जमिनीचा पीएच हा नियंत्रित राहतो. त्याचबरोबर जमीन भुसभुशीत ठेवण्याचं काम करते. पांढऱ्या मुळांची वाढ त्यामुळे चांगली चालते. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो जी बोंड आहे तर बोंडाची गुणवत्ता आणि तेलाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे सल्फर आहे तर ते चांगली मदत करतं. चांगलं बुरशीनाशकाचं सुद्धा काम सल्फर करतं. क्लोरोफिलच्या निर्मितीमध्ये सुद्धा सल्फर जे आहे तर एक महत्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो आपल्याला सल्फरचा वापर हा दुसऱ्या डोस मध्ये तिथे करायचा आहे. साधारण 5 ते 6 किलो तुम्हाला ते द्यायचं आहे. एकंदरीतच 50 किलो 10-26-26 आणि 5 किलो सल्फर एकत्र मिक्स करून तुम्हाला कापूस पिकाला जे खत आहे तर ते पेरणी स्वरूपात द्यायचं आहे. पहिलं खत आपण टोकन पद्धतीने दिलं होतं. आता दुसरं खत जे आहे तर ते पेरून द्यायचं आहे आणि तासाच्या दोन्ही बाजूनं आपल्याला खत पडलं पाहिजे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी जे आहे तर खत पेरणी करायचं आहे. आता खत देते वेळेस शेतकरी बंधूंनो महत्वाची काळजी आपल्याला काय करायची आहे तर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा हा असला पाहिजे. मातीचा मुटकुळा बनत असेल त्यावेळेस खत तुम्ही पेरणी करू शकता. जर ओलावा खूप कमी असेल तर पाऊस येईपर्यंत वेट करा, 4-5 दिवस लेट होऊ द्या, पण खत व्यवस्थापन जे आहे तर ते पाऊस झाल्याच्या नंतरच त्या ठिकाणी द्या. ओलावा जर चांगला असेल तर तुम्ही खत देऊ शकता, किंवा तुमच्याकडे पाणी देण्याची जर सुविधा असेल तर खत व्यवस्थापन करून झाल्यावर साधारण 2 दिवस जर पाऊस आला नाही तर तिसऱ्या दिवशी तुम्ही त्या ठिकाणी जे आहे पाणी कापूस पिकाला तिथं द्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला कापूस पिकाला जे आहे तर दुसरा रासायनिक खताचा डोस हा देऊन घ्यायचा आहे साधारण 45 ते 50 दिवसाचं कापूस पीक झाल्याच्या नंतर. आणि याच्यामध्ये युरियाचा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला संतुलित वापर करायचा आहे. गरज नसताना युरियाचा वापर करू नका, म्हणजे व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जास्त होणार नाही आणि जे उत्पादन आहे तर ते उत्पादनामध्ये घट होणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.